यानंतर संग्रामभाई जगताप यांना मी विनंती करतो की रुपालीताई चाकणकर यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. एकच मिनिट मागे या ना जरा. तुमच्या बॅग आहे एवढं. यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना मी विनंती करतो की आजच्या या कुस्ती स्पर्धेला सर्वांना उपस्थितांना संबोधित करावं. नमस्कार. आज अहिल्या नगरीमध्ये महाराष्ट्र केसरीचं आयोजन करत असताना या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम देऊयात. आज या स्पर्धेत 900 मल्ल हे 43 जिल्ह्यांमध्ये सहभागी झालेले आहेत. 36 जिल्हा अशी मिळून 43 जिल्हे यामध्ये 1961 सालची ही महाराष्ट्र केसरीची परंपरा आणि ही परंपरा पुढे घेऊन जात असताना खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देते. शेवटी शक्तीचा उपयोग युक्तीने करणं आणि विरोधकाला नामहरण करणं म्हणजे कुस्ती. डाव, चपळता आणि निर्णय क्षमता वापरून क्षणात डाव उलटवणं म्हणजे कुस्ती. आणि ही कुस्ती या ठिकाणी मल्ल अतिशय उत्तमरित्या खेळतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपापल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणातले कुस्तीप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र केसरी मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाल्या. चांदीची गदा आणि रोख रक्कम देत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम या माध्यमातून पार पडत असताना संग्राम भैया आणि त्यांच्या टीमने आजची जर बक्षिसं पाहिली तर चांदीची गदा, रोख रक्कम बरोबर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची रेलचेल मी पहिल्यांदाच पाहते. आणि इतक्या मोठ्या प्रमाणाची बक्षिसं त्यांनी देत खऱ्या अर्थानं खेळाडूंना प्रोत्साहन दिले. गेल्या 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र महिला केसरी भाग्यश्री तिच्या परिवारासमवेत माझ्या भेटीला आली होती. भाग्यश्री ज्यावेळेस भेटीसाठी आली त्यावेळेस तिच्या समवेत तिचा संपूर्ण परिवार आला होता. विशेष म्हणजे भाग्यश्रीने ओळख करून दिली की माझी सासू माझ्या सोबत आली आहे. माझा डायट माझ्या बरोबर प्रत्येक ठिकाणच्या दौऱ्याला माझ्या सासूबाई फिरतात. मला आवर्जून सांगायचंय या ठिकाणी इतके मल्ल घडतात. आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी घडले यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील तितकाच मोलाचा वाटा असतो. कारण त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रशिक्षकाने प्रचंड मोठी मेहनत घेतलेली असते. आणि आपल्यातला एक माणूस या राज्याचं, देशाचं प्रतिनिधित्व करावं, त्यांनी देश विदेशामध्ये नाव कमवावं म्हणून त्यांनी फार मोठी कसरत केलेली असते, फार मोठे कष्ट घेतलेले असतात. असेच कष्ट या माध्यमातून या मल्लांना देखील मिळावे आणि या महाराष्ट्र केसरी मधून नाव महाराष्ट्राचं देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील देशप्रेमाळपणे उजळावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या 900 मल्लांसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांची वाटचाल यशस्वी यासाठी संग्राम भैया जगताप, अरुण काका आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देते. इतक्या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी जगताप परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.